नमस्कार दोस्तों, आज हमारे बीच में सामाजिक कार्यकर्ता गुरुनाथ दिवेकर जी हैं और आज महाराष्ट्र में सबसे बड़ा मुद्दा है मराठा आंदोलन और ये स्थानीय है। इनको उस मुद्दे की सबसे ज़्यादा परख है। हम इनसे पूछते हैं कि मराठा आरक्षण क्यों ज़रूरी है। गुरुनाथ जी बताएं। नमस्ते संदीप जी। आज ये मराठा आंदोलन का जो विषय चालू है, वैसा देखिएगा तो ये महाराष्ट्र से जुड़ा हुआ सवाल है, इसलिए मैं आपको मराठी में आंसर दूंगा, सवाल जवाब करूंगा। ये है मराठीमध्ये सांगायचं असेल, मराठा समाज एकेकाळी असा होता, एक धनवान अशा पद्धतीनं होतं। ते एक 2-3 पिढ्यापूर्वीचं काळ आहे। आज मराठा समाजाची अवस्था अशी आहे की त्यांचा जे पॉप्युलेशन आहे ते वाढलेलं आहे। जमीन त्यांच्याकडे जी 2-3 पिढ्याच्या पूर्वी जी जमीन होती, ती जमीन आता ती जी एकाकडे होती ती आता 10 लोकांच्याकडे विभागली गेली आणि त्याचं विभाजन झाल्यामुळं त्यांच्याकडे जी आर्थिक परिस्थिती जी आली ती कमकुवत पद्धतीनं आणि खऱ्या अर्थानं मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे एवढ्यासाठी की बहुतांश म्हणजे मला वाटतं जवळजवळ 75% मराठा समाज असा आहे की त्याला आरक्षणाची गरज आहे आणि तो आज देखील म्हणजे मजदुरी करतोय, तिथून आपला वेगवेगळे छोटे धंदे करून व्यवसाय चालवतोय, कारण का त्याला आता पर्याय नाही दुसरा। कारण आता ती शेती जी मुबलक प्रमाणात शेती जी होती ती आता त्याच्याकडे कसण्यासाठी राबण्यासाठी ती शेती नाही। आता त्याला घराच्या बाहेर पडावं लागतंय आणि घराच्या बाहेर पडून देखील त्याला ते जे रोजगार पाहिजे तो रोजगार देखील मिळत नाही। शिक्षणाची संधीमध्ये देखील धडपडण्याचा प्रयत्न करतो, पण शिक्षणाच्या संधीमध्ये देखील त्याच्याकडे शिक्षण घेण्यासाठी देखील जो पैसा आज पाहिलं तुम्ही तर या देशामध्ये शिक्षण घ्यायचं म्हणजे प्रचंड असं तो त्रासदायक असं शिक्षण झालेलं आहे, जे झालं नाही पाहिजे। शिक्षण हे सर्वांना मोफत आणि चांगल्या पद्धतीनं सर्वांना इक्वल झालं पाहिजे, पण ते होत नाही। इथे फक्त धनदांडग्यांची लोकच तीच शिक्षणामध्ये पुढे त्यांनी शिक्षण घ्यावे अशी एक व्यवस्था निर्माण करण्याची या राजकारत्यांनी व्यवस्था करून ठेवली आहे। ही जी व्यवस्था आहे शिक्षणाची व्यवस्था, ह्याला कुठंतरी खीळ बसली पाहिजे। शिक्षण हे सर्वांपर्यंत पोचलं पाहिजे आणि ते विनामूल्य पोचलं पाहिजे, या मताचा मी आहे। येणाऱ्या काळामध्ये सरकार देखील याच्यावरती सरकारने विचार करावा। मराठा समाजाला आरक्षणाची फार गरज आहे एवढ्यासाठी की ती आता मराठा समाज जो पूर्वी होता, जो 50 वर्षापूर्वी जो होता, 60 वर्षापूर्वी जो होता, तो आज नाही आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आणखी मराठा समाजाची परिस्थिती वाईट निर्माण होईल आणि ही होऊ नये म्हणून सरकारने देखील मराठा समाजासाठी आरक्षणच काय तर त्यांना त्यांच्या मुलांना शिक्षणाच्या संधी संदर्भात त्यांचा विचार केलाच पाहिजे। त्यांना रोजगार कसा उपलब्ध होईल किंवा त्यांना रोजगारामध्ये त्यांना प्रावीण्य कसं प्राप्त होईल यासाठी त्यांना संधी उपलब्ध करून देणं फार काळाची गरज आहे। संदीप जी नमस्कार दोस्तों, और आपने जैसा सुना गुरुनाथ जी ने बताया कि क्यों ज़रूरी है, इसलिए इन्होंने वो आपको विस्तार से समझा दिया कि क्यों ज़रूरी है। आप हमारे साथ बने रहिए। धन्यवाद।